हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज माझा काहीच प्लॅन नव्हता व्हिडिओ बनवायचा. आज का व्हिडिओ बनवते आहे ना, ते आधी तुमच्यासोबत शेअर करते. मी कमेंट्सला रिप्लाय देत बसली होती आत्ता, आणि बाकी रात्र झालेली आहे. एक मिनिट, मला एक कॉल येतोय. अचानकच ना आत्या आणि विद्याताई आम्हाला सरप्राईज देण्यासाठी संध्याकाळला आलेल्या होत्या आणि त्यांना बघून सर्वांनाच खूप खुशी झाली. सर्वात जास्त तर प्रिशूला. प्रिशू तात्यासोबत आणि माईसोबत कट्टी घे. तुम्ही सरप्राईज आल्या म्हणा, आम्हाला सांगितलं नाही. कट्टी म्हणा, मन कट्टी मन. सो आता आत्या सरप्राईज आल्यात, माहिती नव्हतं त्या येणार आहे म्हणून. आणि प्रिशू त्यांच्यासोबत गेलेली आहे आता त्यांच्या घरी. आणि मी हे बोलत होते की मी कमेंट्स वाचत बसलेली होती, व्हिडिओ बनवण्याचं कारण सांगत होती. तर कमेंट्स वाचत बसलेली होती तेव्हा असंच रिप्लाय देता देता, आणि हे माझं सारखी सवय आहे, मी दिवसातून एक वेळा तरी सबस्क्रायबर्स किती झाले हे बघते. मग काल 651 सबस्क्रायबर्स होते. आजपर्यंतसुद्धा संध्याकाळपर्यंत मी कमेंट्सला रिप्लाय देणं सुरू केली, तोपर्यंत 651 सबस्क्रायबर्स होते. आणि नंतर मी बघते तर 650. आता हे मी फक्त एकदाच नाही, हे मी खूप वेळा नोटीस केलेलं आहे की एक दिवस जरी व्हिडिओचा गॅप झाला ना तरीसुद्धा सबस्क्रायबर्स कमी होतात आहे. आता हे कशामुळे होत आहे माहिती नाही. बऱ्याचदा मी कारणसुद्धा सांगते की या कारणामुळे होत नाही आहे. आत्तासुद्धा असं आहे की व्हिडिओज बनवणं होत नाही आहे माझं. त्याचं कारण म्हणजे काहीतरी सुरू आहे. आणि मग घरी सर्वांचं म्हणणं होतं की ही गोष्ट कोणासोबत शेअर करू नको. सो मला ही गोष्ट शेअर करायची नाही आहे. त्याच्यामुळे मग असं होतं की नेमकं काय शेअर करू ना, काहीतरी टॉपिक पाहिजे शेअर करण्यासाठी असं. सो म्हणून मग व्हिडिओज येत नाही आहे. मिनी ब्लॉगसुद्धा मी काही शूट नाही केले, त्याच्यामुळे मग काही शेड्यूलसुद्धा नाही केलेलं आहे. तर म्हटलं जाऊ द्या, कसंही हो ब्लॉग शेअर करते तुम्हाला, ते सुद्धा सांगते की रोज रोज व्हिडिओज बनवणं पॉसिबल होते, पण जर काही विशेष असेल तर. आता मी तुम्हाला रोजची 30 जर लाईव्ह दाखवली ना तर तुम्हीसुद्धा खूप बोर होणार. आणि मग असं होतं की काही पण शेअर करते करायचं म्हणून, त्याच्यासाठी म्हणून मग मी व्हिडिओ बनवला नाही. पण ठीक आहे, आता आजचं जसं होईल तसं काय काय होतं तर मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच. बाकी प्रिशू आताकडे गेलेली आहे. प्रिशूच्या मस्त आता खूप जास्त वाढलेले आहे. आणि मला आत्ता थोडंसं काम आहे माझं, ते काम मी आधी फिनिश करून घेते आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. बाय पिशू. प्रिशूचा ड्रेस आणायला चाललो आम्ही. पिशू बाय. ड्रेस आणायला तो श्रेया गेली प्रिशूला घेऊन. तिच्या लेहेंगाचं विचारायचं होतं एक टेलरला, कारण बुटीकमध्ये बाहेर टाकायचं म्हटलं की खूप दिवस जातात आणि आता एकच महिना शिल्लक राहिलेला आहे. सो ती इथेच मुलगी आहे जिने माझा ड्रेस शिवलेला होता आणि खूपच छान शिवला. म्हणजे श्रेयाचा जो स्टिच होऊन आला होता ना, सो तो सुद्धा तिने शिवलेला होता. सो ती तिथे विचारायसाठी गेलेली आहे आणि तिनेच माझ्या ह्याच्यामधला कापड जो शिल्लक राहिलेला होता ना त्यातून प्रिशूसाठी सुंदर असा ड्रेस शिवलेला आहे. सो ते सुद्धा आणायला गेले आहेत. त्या येत आहेत, तोपर्यंत मी पटकन जेवून घेते, कारण मला आहे उपवास. आणि मग असं होतं की प्रिशू सोबत जेवणं म्हटलं म्हणजे मग खूप जास्त वेळ जातो. सो आता मी पटकन आधी जेवून येते, जेवून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी तिचा ड्रेस किती सुंदर आणलेला आहे वगैरे ते सर्व तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. दाखव स्वतःहूनच एक शिलाई मागून दिली, जागा ठेवतो नंतर सोडताय. हो, दाखव प्रिशूचा ड्रेस दाखव. हे बघा प्रिशूचा सुंदर असा ड्रेस. सो प्रिशूचा ड्रेस आला आणि बघून एवढी खुशी झाली. मग माझ्या ड्रेसच्या फॅब्रिकमधून तिला हा उरलेल्या फॅब्रिकमधून ड्रेस शिवलेला होता. पण खरं सांगू का, खूप छान ड्रेस शिवलेला. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की ती नॉर्मल फ्रॉक वगैरे शिवून देईल, पण तिने छान पॅन्ट आणि हे खूपच छान ड्रेस शिवलेला. मला तरी ड्रेस खूपच जास्त आवडला. आणि पहिल्यांदा माझ्या कुठल्या तरी ड्रेसमधून प्रिशूसाठी केलेला आहे. म्हणजे फर्स्ट टाईम आमची ट्रेनिंग झाली म्हणायचं. ट्राय केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, कारण प्रिशूचं अजिबात मूड नव्हतं, सो तिने घालू नाही दिलं. पण खरंच ड्रेस छान शिवलेला होता. पायाला हे छान तिने छोटे छोटे लावलेले होते. पॅन्ट मस्त छोटूसा होता, प्रिशूच्या मापाचाच आहे. मागून छान गळा दिलेला आहे. स्लीव्ह सुद्धा तिने खूप छान दिलेल्या होत्या. आणि या ड्रेसमध्ये प्रिशू खरंच कशी दिसेल हे मला बघायचं होतं. ड्रेस बघितल्यानंतर ना मी काहीच शूट नाही करू शकले, कारण आम्ही डायरेक्टली झोपून गेलो आणि मग बाकी काय ते सर्व मी नेक्स्ट डेला शूट केलं. सो कालचा व्हिडिओ मी डायरेक्टली आज कंटिन्यू करते आहे, कारण मग रात्री काहीच करणं झालं नाही प्रिशू राणीच्या मस्त्या वगैरे या सर्व गोष्टीमुळे. आता मी शॉपला आली आहे आणि
घरातलं सगळं आटपून घेतलं. खरं तर 9-9:30 वाजताच मी फ्री झालेली होते, 9-9:30 वाजताच मी येणार होती. पण झालं असं की आमच्याकडे कॉर्पोरेशनचे कॉर्पोरेशनचं नळ नाही आले आज, त्याच्यामुळे पाणी नव्हतं. सो पाणी वेळेवर भरणं आणि ते सगळे कपडे वगैरे धुवायचे राहिलेले होते, ते सगळं करून येईपर्यंत मला 12 वाजले. आता मस्त पूजेचं वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी आधी तर छान रेडी होते, कारण मला व्हिडिओज बनवायचे आहे काही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी इन्स्टाला असंच टाईमपास म्हणून मी तुम्हाला साईडला इकडे स्क्रीनशॉट टाकते. Q&Aचं टाकलं होतं की तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला प्रश्न विचारा, आणि किती सारे प्रश्न आलेले आहेत. सो मला Q&Aचा सेपरेट ब्लॉग बनवावा लागणार. मी विचार केला होता की 10-15 वगैरे येतील, सो मी इथेच त्याचे आन्सर देईल किंवा मग इन्स्टाला देईल स्टोरीला. पण भरपूर प्रश्न आलेले आहेत, सो म्हटलं चला त्याचा व्हिडिओसुद्धा शूट करते आज. तसंही आपल्या चॅनलला एवढंच व्हिडिओज येत नाही आहे. आता तुम्हाला माझ्या फेसवर असं वाटत असेल की मी किती जास्त आजारी आहे की काय, किंवा कसं झाला आहे फेस. सो डार्क सर्कलसुद्धा खूप जास्त वाढलेले आहे आणि एवढ्यात माझी झोपसुद्धा होत नाही आहे. दुसरी गोष्ट, आहेत काही टेन्शन्स, त्याच्यामुळे मग असं होतं आहे की तब्येत खूप म्हणजे चेहऱ्यावर दिसायला लागलेलं आहे. मला असं वाटतं की माझी म्हणजे बॉडीवर कधी दिसेल, म्हणजे कधी माझं वजन कमी होईल, मला असं झालेलं आहे. त्याच्याशी सुद्धा रिगार्डिंग मला एक अपडेट तुम्हाला द्यायचं आहे. जे आपलं 21 डेजचं चॅलेंज होतं ते खूप छान सुरू आहे आणि मी अजिबातच साखर खात नाही आहे. गोडसुद्धा मी खूपपैकी कमी केलेला आहे आणि जेवणसुद्धा मी कमी केलेलं आहे. तसंही उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण जातच नाही, पण तरी मी स्वतःसुद्धा जेवण कमी केलेलं आहे माझं. आता याच्यावर मला श्रेया बोलली होती की दीदी तुला हालत कमी करायचं आहे की तुला वजन कमी करायचं आहे, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे, तुला नेमकं काय करायचं आहे. मी म्हटलं मला दोन्ही करायचं आहे. तर ती बोलली की मन मारून किंवा पोटाला मारून गोष्टी होत नसतात. सो तेही तिचं बरोबर आहे. पण माझं काय होत होतं आधी, मी फक्त 2च पोळ्या खायची लग्नाच्या आधी, खूप आधी, जेव्हा मी खूप बारीक होती त्यावेळेस, आणि मला नव्हती भूक लागत. मग मी तेव्हा विचार करायची की कोणी कसं ना 2 पोळीच्या किंवा 3 पोळीच्या वर जेवू शकतं ना. मग आफ्टर डिलेव्हरी त्याच्यानंतर जशी जशी पिशू खेळायला वगैरे लागली ना, तसं तसं माझं डबल झालं जेवण. आता तुम्ही विचार करू शकता किती, तर तुम्ही म्हणाल मी मोजते की काय, तर मी मोजत वगैरे नाही, पण मी मोजायची तेव्हा ते एवढं झालेलं होतं. मग माझं वेट वगैरे सुद्धा त्या मानाने मग खूप जास्त वाढलं. आता तुम्हाला मी सांगितलं असतं किती जास्त वाढलं, पण तुम्ही गेस करा आणि तुम्हीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझं 2 किलो वजन कमी झालं होतं जेव्हा मी ते वेट लॉससाठीचं जे ड्रिंक आहे ना ते कंटिन्यू घेत होती, महिनाभर कंटिन्यू घेतल्यानंतर. आता परत मी त्याच्यामध्ये गॅप केलेला आहे, कारण माझं लक्षातच राहत नाही. शिवाय उपवास वगैरे काही असला की मग मी ते घेत नाही, कारण त्याच्यामध्ये ओवा आहे, जिरं आहे, सोपसुद्धा आहे आणि मेथीदाणासुद्धा आहे. आता यातलं काय चालते काय नाही उपवासाला ते मला नाही माहिती, पण मी तरी उपवास असला की ते पाणी घेत नाही. आणि आता मला उपवास सुरू आहे, असं आहे. असो, मी पटकन आता माझं आवरून घेते. मी बोलायला लागली ना की अशीच खूप बोलते. माझं आवरून घेते पटकन आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट करा. मी मस्त रेडी झाली आहे आणि मी फर्स्ट टाईम काजळ लावलं आहे, तुम्हाला दाखवते बघा. मी फर्स्ट टाईम काजळ लावलेला आहे. आता तुम्हाला ना मी काजळमध्ये कशी दिसते तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा व्हिडिओच्या नादात. सो ॲक्च्युली ब्रँडची रिक्वायरमेंट होती की त्यांना काजळ पाहिजे आहे आणि मी काजळ कधीच लावत नाही. सो मी आज न्यूड लिपस्टिकसुद्धा लावलेलं नाही आहे, थोडं ऑरेंजिश ट्राय केलं, ते सुद्धा ब्रँडची रिक्वायरमेंट होती त्याच्यासाठी म्हणून. बाकी माझा ओव्हरऑल लुक असा आहे. गरमी खूप डेंजर होत आहे बाय द वे, मेकअप केल्यानंतर तर जास्तच. आणि आज मी इथे हायलायटरसुद्धा लावलेला आहे, कारण त्यांना तशा टाईपमध्ये लुक पाहिजे होता. बाकी व्हिडिओ वगैरे बनवून दिलेला आहे मी. आता मी जे Q&Aचा व्हिडिओ शूट करणार होते आधी तो व्हिडिओ शूट करून घेते आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. मी घरी जाणार आहे, कारण मी फराळ वगैरे करून आलेली नाही आहे, पण त्याआधी मला व्हिडिओचं कंप्लीट करायचं आहे. सो मी ते कंप्लीट करते. तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला ना ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो व्हिडिओला तुम्ही असंच कनेक्ट राहा. मी तुमच्यासोबत बाकी सर्व घरी गेल्यानंतर शेअर करते. त्यानंतर ना बाबांनी माझ्यासाठी घरून मस्तपैकी गरमागरम भगर आणली आहे. बाबा आत्ताच येऊन गेले, माझ्यासाठी गरमागरम भगर आणलेली आहे आणि मी आता गरमागरम भगर खाणार आहे, कारण मला खूप जास्त भूक लागली. म्हणजे मला उपवास आहे, पण मला भूक लागल्यासारखी झालेली आहे त्याच्यामुळे. आणि घरी जाणं होणार नाही आज, माझं व्हिडिओचं खूप काम आहे त्याच्यामुळे. आणि मी डिसाईड केलं होतं तसं की जास्तीत जास्त वेळ आता शॉपला राहायचं, कारण काय होतं मी प्रिशूच्या मोहपाशात एवढी गुंतत आहे की माझं कामावर लक्षच लागत नाही आहे. त्याच्यामुळे मग चला आता गरमागरम भगर आलेली आहे, ती भगर आधी तर खाऊन घेते.
आणि त्याच्यानंतर मग बाकी काय होते ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. आता तरी घरी गेल्यानंतरच शेअर करणार, कारण 50 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे क्वेश्चन आन्सरचा. मला त्याला एडिट करायचा आहे आधी, त्याचे 2 पार्ट करेल मी, आणि त्याच्यानंतर मग बाकी बऱ्यापैकी तुमचे सर्व प्रश्न मी त्याच्यामध्ये कवर केलेले आहे. कमेंट्स जे असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये कवर केलं आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघाल, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. मला हे काढून टाकायचं आहे आधी. तर काय कुठे आहे केक? फ्रीजमध्ये आहे. कशाचा केक आहे? आई बाबाच्या लग्नाच्या वाढदिवसाचा. कशाचा आहे? जा बरं आण केक, जा आण केक. कुठे आहे मग केक? दाखव. नाही बिचारा दीदीला तर चालत आहे नाही. कुठे आहे केक? दाखव. तिथे आहे का? तुला आवडते केक? तू कापशील केक? केक आई बाबा कापणार. कोण कापणार? हो केक कुठेच आहे. आज आईबाबांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे आणि आम्हाला कोणाला काहीच कल्पना नसताना पार्थने सरप्राईज त्यांच्यासाठी केक आणला. खरं तर आता आम्ही झोपणारच होतो, पण आम्हाला काहीच आयडिया नव्हती की केक येणार आहे. माझंच फक्त जेवण बाकी राहिलं आहे, कारण मी लेट आली. बाकी सर्वांचं झालेलं होतं, झोपणार होतो. पण पार्थने सरप्राईज केक आणला आणि ते बघून तर सर्वात जास्त खुशी माझ्या पिशुरणेला झाली. पकडून ठेव, मग आपला केक नाही पडला पाहिजे. फेकून द्या. चाकू कुठे ठेवला बाई? चाकू द्या. पिशूनच घेतला होता केक कापासाठी. चाकू याच्यात आहे. अरे चाकू हात बर्ड. फर्स्ट टाइम आमच्याकडे रसमलाई सोडून दुसऱ्या फ्लेवरचा केक आलेला आहे, कारण नेहमी मी रसमलाईच आणते, सर्वांना आवडते म्हणून. यावेळी पार्थ गेला होता, सो त्यानेच चूज केलं, त्यानेच आणलं. नंतर श्रेयानी आणि मी आईबाबांचं औक्षण करून घेतलं. बाकी तर कोणी नव्हतं, आम्ही घरच्याच अवतारामध्ये होतो. तर जसं आहे तशामध्येच केलं. आईबाबांचं सुद्धा हे होतं की जसं आहे त्यातच पटापट करून घ्या, सो आम्ही औक्षण करून घेतलं. लागते हॅपी थोडी घाला लागते, अॅनिव्हर्सरी करायला लागते बेटा. दिवा इथं ठेवून हॅपीच आहे ना. चालू आहे ना मग. हॅपी हॅपी Marriage. मॅरेज. आता इथं थांब. घे कापू. वर बस, वर बस. बस थांब, थांबायचं थांब. हो कापू. उभी पकडणं पूर्ण ते उभी पकडायला लागते. फुल फुल हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. वाव, टाळ्या टाळ्या टाळ्या. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. मस्त केक कटिंग झाल्यानंतर सर्वजण केक एन्जॉय करत आहे, पण मी मात्र खाऊ शकत नाही आहे आणि मी मस्त इथे साधं जेवण जेवत बसलेली आहे. आणि त्याच्यानंतर माझी सोनूली आरती घेऊन माझ्याकडे आली. माझी आरती करत आहे तू? का बरं? आता सगळेजण बाहेर फिरतात आहे, तोपर्यंत म्हणजे इथे शेजारी आहे त्यांच्यासोबत बोलत आहे आणि फिरत सुद्धा आहे. तोपर्यंत म्हटलं मी व्हिडिओ एंड करून घेते. तसं माझं एडिटिंग सुरू आहे, सो मी बोलले की प्रिशूला तुम्ही गुंतवा, कारण ती मला अजिबात काही करू देत नाही. खूप जास्त मस्त आहे, त्याच्या वाढलेले आहे. आय थिंक फॅनचा नॉईस खूप जास्त येतो. मी आधी माईक लावून घेते. आणि मेन मला हे सांगायचं होतं की माझ्या गळ्यामध्ये इथे धागा होता आणि त्याने मला वाटतं की हे जे आहे ना ज्वेलरीचं जे टॅनिंग आहे, नकली ज्वेलरी घातल्यामुळे त्याने ते खूप जास्त झालेलं होतं आणि धागा त्यात ते आता घाम वगैरे त्याने ते आणखी जास्त वाढत आहे. सो मी तो धागा ना माझ्या हातामध्ये काढून घेतलेला आहे, कारण की ते खूपच खराब दिसत होतं आणि आता 1 महिन्यावर लग्न आलेलं आहे. सो ते खूपच डेंजर दिसतं. ते म्हणजे फोटोमध्ये सुद्धा ते क्लिअरली व्हिजिबल होते. इवन फोटोमध्ये जरा जास्तच होते आणि व्हिडिओमध्ये पण ठीक दिसत नाही, कारण असं वाटतं की ती मातीच आहे की काय, पण ती माती नाही आहे, ती ज्वेलरी टॅनिंग आहे. जर तुम्हाला कोणाला असेल ना तर तुम्ही रिलेट करू शकता की ते अजिबात लवकर जात नाही. मी सगळं ट्राय करून बघितलेलं आहे. सो विचार केला की चला धागा आता हातामध्ये ठेवते, म्हणजे मग ते ॲटलिस्ट निघून तरी जाईल 1 महिन्याभरामध्ये. आधी मी माईक लावते आणि त्याच्यानंतर सो मस्तपैकी ऑप्शन वगैरे करून घेतलं. आता झोपायचं आहे, मला एडिटिंग करायची आहे, मी तेच करत बसली आहे. बाकी सर्वांना झोपायचं आहे, कारण आधीच सर्वांचं झालेलं होतं, फक्त माझंच जेवण बाकी होतं. मी आज लेट आल्यामुळे. आणि आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस होता, काहीच प्लॅन नव्हता आमचं खरं तर सेलिब्रेशनचं वगैरे, कारण आईचं हे होतं की ऑलरेडी खूप खर्च झाला आहे आणि आता लग्न आहे पुढे, त्याच्यामुळेही खर्च होणार. सो काहीच करू नका, काही गिफ्ट्स वगैरे देऊ नका असं. पण आमचं हे होतं की ठीक आहे बाबा, नंतर करूयात सेलिब्रेशन आपण. पण पार्थ सडनली गेला, त्याने केकसुद्धा आणला, आम्हाला माहितीच नाही. आणि नंतर जसं आहे तशा ह्याच्यामध्ये आम्ही सेलिब्रेशन केलं, कारण घरचेच होतो. श्रेयाने आणि मीच औक्षण केलं आईबाबांना.
केक कट केला. प्रिशू तर खूप जास्त खुश होती. तिचं ते केक 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 हेच चाललेलं होतं. तिने खाल्ला नाही, पण तिला एवढ्यात केकचं जरा जास्त आहे. खात काहीच नाही, पण तेच केक 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 असं आहे. सो चला, आता मला एडिटिंग करायची आहे. आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.